हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आजचा आपला जो विषय आहे तो विषय म्हणजे आनंद, सच्चिदानंद स्वरूप, त्यापैकी सच्चित आणि आनंद तिन्ही पदं आपण जवळजवळ पाहिलेली आहेत. आता आपण आनंदपद ह्या संबंधी जास्त विवरण करतो आहोत. आनंद हा आपल्या जीवनामध्ये आपल्याजवळच असतो. आनंद हे आपलं स्वरूप आहे. आनंद हे आपणच आहोत. आपण म्हणजे आनंदाचा गड्डा आहोत म्हटलं तरी चालेल, किंवा अगदी वेगळ्या शब्दात सांगायचं म्हणजे आपण म्हणजे आनंद समुद्र आहोत. एके ठिकाणी आणि एका संतांनी म्हटलं आहे, कृष्णभटजी बांधकर म्हणून गोव्याचे, ते असं म्हणतात, जे जे पाहसी ते सुखात्मक असे, येईल लक्षी तुला, तू आनंद समुद्र विश्वलहरी, जाणो निघोटी मुला, असं म्हटलंय. म्हणजे तू आनंद समुद्र आहेस, आणि हे विश्व इतकंच नव्हे तर तुझा देह, तुझं शरीर आणि सगळे जे तुला प्रतीत होतात ते सगळे त्या आनंद सागरावरच्या लहरी आहेत. म्हणजे हे आपल्याला साधारणपणे लक्षात आणणं आणि येणं कठीणच आहे, कारण आपण स्वतःला इतकं संकुचित करून ठेवलेलं आहे की आपण म्हणजे शरीरसुद्धा आपण म्हणत नाही. तर आपण काय म्हणतो, मी अमुक, मी ढगे, मी कदम, मी तोत्रे, मी मराठा, मी अमुक, मी तमुक, मी असा, मी तसा. म्हणजे आपण मी शरीर हे पण म्हणत नाही. तर आपण इथपर्यंत आलेलो आहोत. म्हणजे आपण इतके स्वतःला संकुचित करून ठेवलेलं आहे, कारण मी शरीर असं म्हटलं ना तरी आपण व्यापक आहोत. लक्षात घ्या, म्हणजे मी शरीर असं जरी तुम्ही म्हटलं ना तरी एक वेळ चालेल, कारण मी शरीर असं ज्याला आपण म्हणतो तेव्हा ते व्यापक असतं. तर शरीर म्हणजे पंचमहाभूतांचं, शरीर म्हणजे पंचमहाभूतांचं. म्हणून शरीर मी असं जर म्हटलं तर जेवढी शरीर आहे ती मीच झालो आपोआप. लक्षामध्ये आलं की नाही? तेव्हा शरीर मी असं जरी म्हटलं ना तरी चालेल. आपण म्हणतो शरीर मी म्हणणं म्हणजे देहबुद्धी असं आपण म्हणतो, पण शरीर मी असं म्हटलं तरी चालेल. पण मी ज्यावेळेला मी अमुक आणि मी असं ज्यावेळेला मी माझं वर्णन करतो, आणि लोकसुद्धा तसं त्याच दृष्टीने आपल्याकडे पाहतात, त्याच दृष्टीने आपल्याकडे बोलतात, की आता माझ्याकडे पाहताना हे वामनराव पै हे प्रवचन करतात, हे अमुक ते तमुक, असं तुम्ही माझ्याकडे पाहणार. म्हणजे मी शरीर आहे हे सुद्धा आपण बोलत नाही. तर मी अमुक आहे, मी असा आहे, तसा आहे सांगायचा मुद्दा, आपण स्वतःला इतकं संकुचित करत आलेलो आहोत की त्याला काही मर्यादाच नाही, इतकं संकुचित झालं. आणि या संकुचितपणामुळेच जगामध्ये सर्व समस्या निर्माण झालेल्या आहेत. आज जगामध्ये धर्म, जात, पंथ, संप्रदाय, वंश, भाषा ह्या सगळ्या ज्या भिंती आपण ज्या निर्माण केलेल्या आहेत, त्या भिंती निर्माण केलेल्या आहेत त्याचं कारण हे आहे. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की आपलं हे जे स्वरूप आहे, हे स्वरूप आपण ओळखून जीवन जगणं हे महत्त्वाचं आहे. मग तुम्ही असं म्हणाल, बुवा हे नावं वगैरे वगैरे नकोत का? हवी, व्यवहारासाठी पाहिजेत. जीवनामध्ये आपण जेव्हा जगतो, व्यवहार करतो, त्यावेळेला ह्याची गरज आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला व्यवहारही करता येणार नाही. पण त्याची मर्यादा ओळखली पाहिजे. प्रत्येक गोष्टीची मर्यादा ओळखली पाहिजे की बुवा ह्याची किती मर्यादा आहे इथपर्यंत.
व चष्मा महत्त्वाचा आहे, पण चष्म्याची मर्यादा आहे. चष्म्याची सुद्धा मर्यादा आहे. लांबचं दिसणं, जवळचं दिसणं हे पुन्हा आहे. ते सांगायचा मुद्दा, प्रत्येक गोष्टीची जी मर्यादा असते ती मर्यादा आपण सांभाळली पाहिजे, किंवा प्रत्येक गोष्टीला किती महत्त्व द्यायचं. तर सांगायचा मुद्दा असा की आपल्या जीवनामध्ये हा जो आनंद आहे, हा आनंद हे आपलं स्वरूप आहे. स्वरूप आहे याचा अर्थ आपणच ते आहोत, आणि आपणच ते आहोत ते आपण आपल्याला शोधतो आहोत. हा म्हणजे एक मोठा विनोद आहे. म्हणजे विनोद म्हणतात की नाही, की हा एक मोठा विनोद आहे की आपण आपल्याला शोधतोय, आणि आपण आपल्याला शोधत असताना आपण दुःख सागरामध्ये बुडतो आहोत. हा विनोदाचा कळस आहे. पण हा विनोद असा आहे की त्याने आपल्याला हसू येण्याच्या ऐवजी रडू येतं, एवढाच फरक आहे. विनोदाने आपल्याला हसू आलं पाहिजे, पण हा विनोद असा आहे की त्याने आपल्याला रडू येतं. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, ही भयानक जी स्थिती निर्माण झाली त्याचं कारण आहे. आणि म्हणून आपण ज्याला आपण म्हणतो आहे, आपण आनंदाचं सागर आहोत, हे आपण कधी विसरता कामा नये. आणि हे जर आपण विसरलो तर आपण ज्याला विसरतो तेच आपण शोधायला लागतो, आणि मग त्याचा परिणाम असा होतो की आपल्या दुःखाला सुरुवात होते. म्हणून आज जगामध्ये कोणीही सुखी नाही. ह्याचं कारण आपण जे आपणच आहोत ते आपण शोधतो आहोत. म्हणून आपण आनंदाचा सागर आहोत हे जेव्हा विसरतो तेव्हा आपण जे होतो ते भावसागर. तुमच्या लक्षामध्ये आलं की नाही की आनंद सागर आपण आहोत हे जेव्हा आपण विसरतो त्यावेळेला आपल्या ठिकाणी निर्माण होतो ना तो भावसागर. आता आपणच निर्माण केला हा भावसागर, आणि आपणच तो आता ओलांडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे सगळेच विनोदाचे भाग आहेत की नाही, सगळे. म्हणून परमार्थ हा जो कठीण होऊन बसलेला आहे ना, त्याचं कारण आहे की परमार्थ हा सोपा नाही. लोकांना वाटतं की नुसतं तीर्थयात्रा केल्या, हे उपास तापास केले आणि थोडीशी ज्ञानेश्वरी किंवा एखादा ग्रंथ 5 वेळा वाचल्या म्हणजे उपास केला, म्हणजे परमार्थ केला, असा जो लोकांचा समज आहे हा चुकीचा समज आहे. खरं सांगायचं म्हणजे या कर्मकांडाचा आणि परमार्थाचा काडीचाही संबंध नाही. परमार्थाचा खरा जो संबंध आहे ना तो ज्ञानाशी येतो. सद्गुरू जे मार्गदर्शन करतात ते मार्गदर्शन हे खरं महत्त्वाचं असतं परमार्थामध्ये. पण आज तुम्हाला असं असं की परमार्थामध्ये मार्गदर्शनच नाही. आज आपल्याला असं आढळेल की परमार्थामध्ये मार्गदर्शन नाही, आणि जे सांगणारे बरेचसे ज्यांना आपण गुरु म्हणून म्हणतो ते पाठांतर करणारे असतात. पाठांतर करायचं आणि लोकांना सांगायचं, पाठांतर करायचं आणि लोकांना सांगायचं, ह्या पद्धतीने जे चाललेलं असतं. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की कीर्तनकार म्हणतो नामा म्हणे, तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे, अरे पण तू काय म्हणे, असं आम्ही जे म्हणतो ना, तर सांगायचा मुद्दा हा, ह्याला काहीच म्हणायचं नसतं. तुका म्हणे, नामा म्हणे, म्हणजे ते बरं ते जे काही सांगतात ते तर याला बरोबर कळलं कुठे पण नाही. त्यामुळे काय आहे, अगोदर गोंधळ, त्यात गोंधळात आणखी हे गोंधळ घालतात, आणि त्याचा परिणाम असा होतो की माणसं परमार्थाच्या नावाखाली काहीतरीच करत बसतात. म्हणून जीवनविद्या स्पष्ट शब्दात सांगते, भीड आणि भाड न बाळगता. भीडभाड नाही, की कर्मकांड ज्याला आपण म्हणतो त्याचा परमार्थाशी काडीचाही संबंध नाही, त्याचा देवाशी काडीचाही संबंध नाही. आणि म्हणून आपल्याला जर खरा परमार्थ करायचा असेल ना, तर खरा परमार्थ हा सद्गुरूच्या मार्गदर्शनाखालीच व्हायला पाहिजे. आता आपण शाळेमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो, मार्गदर्शनाखाली आपण जर शिकलो तरच आपलं ते खरं शिक्षण होतं. आणि मार्गदर्शन जर आपल्याला मिळालं नाही तर आपल्या शिक्षणामध्ये आपल्याला प्रगती होत नाही. तर सांगायचा मुद्दा असा की प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन लागतं. आता लहान मुली असतात त्यांना आईच्या मार्गदर्शनाखालीच स्वयंपाक करणं, संसार करणं वगैरे सगळ्या गोष्टी शिकायच्या असतात, आणि ते शिकत असतात. प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन पाहिजे. तुम्ही ऑफिसमध्ये गेलात, तुम्ही नवीन असता, जर तुम्हाला तिकडे कोणीतरी चांगलं मार्गदर्शन केलं तुम्हाला त्या ठिकाणी चांगली प्रगती करता येते. पण कोणी मार्गदर्शनच दिलं नाही तर आपली तिकडे प्रगती होणं कठीण होऊन बसतं. आणि म्हणून याच्यासाठी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन हवंच. मार्गदर्शनाने आपला मार्ग सोपा होतो. आता इतर क्षेत्रामध्ये जर ही परिस्थिती,
तर हा परमार्थाचा भाग, परमार्थाचं क्षेत्र म्हणजे हे अतींद्रिय ज्याला आपण म्हणतो, अव्यक्ताचा जो प्रांत, अदृश्याचा जो प्रांत, निर्गुणाचा जो प्रांत, त्या प्रांतामध्ये सद्गुरूचं मार्गदर्शन किती पाहिजे हे त्रैराशिक तुम्हीच मांडलेलं बरं. म्हणून हा जो आनंद जो आहे, हा आनंद म्हणजे आपण स्वतःच आहोत आणि आपण आनंद समुद्र आहोत. आपल्या ह्या शरीर हे जे आहे, या शरीराच्या माध्यमातून आनंद ओसंडत असतो. वस्तुस्थिती सांगतो, परिस्थिती काय ते आपल्याला माहिती आहे, पण वस्तुस्थिती अशी आहे की आनंद आपल्या ह्या शरीरातून ओसंडून वाहत असतो, पण आपल्याला ते माहीत नाही. आपल्याला ते माहिती नाही. आता मी एक उदाहरण देतो. आपण डोळ्यांनी पाहतो, डोळ्यांनी आपण जे पाहतो ना, आणि आपण काय करतो, डोळ्यांनी पाहिल्यानंतर जे आपल्याला बरं दिसतं त्याने आपण सुखावतो, आणि जे आपल्याला आवडत नाही असं जे आपण पाहतो ना, की आपल्याला नकोसं होतं, कंटाळा येतो. सुंदर फूल दिसलं बरं वाटतं, पण काटे पाहिले ना की कंटाळा येतो. सुंदर असा निसर्ग पाहिला बरं वाटतं, पण कुठेतरी चिखल झालेला आहे वगैरे असं आपण पाहिलं ना की आपल्याला कंटाळा येतो, घाण वाटते. हे म्हणजे आपण जे पाहतो त्याच्यातून आपण सुख किंवा आनंद मिळविण्याचा प्रयत्न करतो. ही वस्तुस्थिती आहे की आपण आनंद मिळविण्याचा प्रयत्न करतो. कशातून? जे आपण डोळ्यांनी पाहतो त्या दृश्यातून आपण आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. वस्तुस्थिती काय आहे? संसारातली ती वस्तुस्थिती आहे. आता ही खरी वस्तुस्थिती काय आहे की आपण पाहतो, याचा अर्थ आनंदाचं आपण डोळ्याच्या वाटे प्रक्षेपण करतो. म्हणजे डोळ्या वाटे आपण आनंद वाहत असतो. ही खरी वस्तुस्थिती आहे. तुम्ही मला हे नाही समजत आम्हाला, हे तुम्ही काय सांगता हे समजत नाही. मी आता एक उदाहरण देतो, म्हणजे मी काय म्हणतो ते कळेल. एक माणूस आहे किंवा तुम्ही आता सर्व मंडळी पाहता, तुम्हाला कधी असं वाटतं का मी सांगतो त्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे? नाही वाटत. हे काहीतरी वामनराव सांगतात असं तुम्हाला सुद्धा वाटेल. का वाटेल? की असं आपल्याला कधी कोणी सांगितलं नाही आणि असं काही होतं आहे आपल्याला ठाऊक नाही. कळलं की नाही? आता मी काय सांगतो ते नीट लक्षात घ्या. आता आपण दररोज पाहतो, आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही, नवलाई त्याची काहीच वाटत नाही. पण अशी एक कल्पना करा की एक माणूस आहे, त्याच्या डोळ्यामध्ये फूल पडलं, म्हणजे कॅटरॅक्ट झालं त्याला. आता कॅटरॅक्ट झाल्यानंतर त्याला दिसेनासं व्हायला लागलं. प्रथम अंधुक अंधुक, मग पुढे पुढे त्याला दिसेनासं व्हायला लागलं, आणि मग त्याला डॉक्टरकडे जाण्याची वेळ आली. मग तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरनी त्याच्यावर ऑपरेशन केलं डोळ्यावर, आणि डोळ्यावर ऑपरेशन केल्यानंतर मग त्याला जेव्हा त्याचं आता ऑपरेशन सक्सेसफुल झालं की नाही हे बघण्यासाठी म्हटलं त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली जाते. आता ही पट्टी बांधल्यानंतर लक्षात घ्या, ही डोळ्यावर पट्टी बांधल्यानंतर जेव्हा डॉक्टर डोळे उघड म्हणून सांगेल, पट्टी काढ आणि आता तू डोळे उघडून पाह, ती पट्टी काढून आणि आपण डोळे उघडून पाहीपर्यंत आपल्या पोटामध्ये काय झालेलं असतं? भीतीचा गोळा निर्माण झालेला असतो. आपल्या पोटामध्ये भीतीचा गोळा निर्माण झालेला असतो. आपल्याला दिसेल काय? आपल्याला दिसेल काय? आपल्याला दिसेल काय? हे ऑपरेशन सक्सेसफुल होईल झालेलं असेल काय? म्हणजे आपल्या ठिकाणी भीती, इतका भीतीचा गोळा निर्माण झालेला असतो की काही त्याला मर्यादा नाही. आता पट्टी काढली, डोळे उघडले आणि त्याला दिसायला लागलं. आता किती आनंद झाला त्याला. त्याला एवढा आनंद होतो, आता मला दिसतंय, अरे मला दिसतंय. अरे मग इतकी वर्ष तुला दिसत होतं तेव्हा तुला कधी आनंद झाला का? तेव्हा तुला कधीच आनंद झाला नाही. इतकी वर्ष तुला दिसत होतं, तू पाहत होता, पण त्याचा तुला कधीही आनंद झाला नाही. पण ज्या वेळेला आता तू डोळ्यातून ज्या वेळेला तुला दिसायला लागलं ऑपरेशन झाल्यानंतर,
त्यावेळेला तुला पाहणं म्हणजे आनंदाचंच प्रक्षेपण आहे ह्याची तुला आता तरी त्याला कळत नाहीच, कारण ते कोणी सांगितलेलं नसतं. पण तुम्हाला आता लक्षामध्ये येईल की आनंदाचं आपण प्रक्षेपण करत असतो. पाहणं म्हणजेच आनंद आहे, पाहणं म्हणजेच आनंद आहे. आणि हे आनंद पाहण्याच्या रूपाने आपण प्रक्षेपण करत असतो. ही गोष्ट मग आपल्या खरी म्हणजे ध्यानात आली पाहिजे. लोकांच्या येत नाही. ऑपरेशन केल्यानंतर लोक बरं वाटतं निघून जातात. पण वस्तुस्थिती काय आहे हे जीवनविद्या ऐकल्याशिवाय समजणार नाही. दुसरं उदाहरण देऊया. एक माणूस आहे, तो एकदा पडला. एक माणूस एकदा पडला आणि पडल्यानंतर त्याचा हात झाला फ्रॅक्चर. आता हात फ्रॅक्चर झाल्यानंतर त्याचा हात फक्त इतकाच व्हायचा, पुढे तो इथपर्यंत येत नव्हता. अशी कल्पना करा. कळलं की नाही? फ्रॅक्चर झाल्यामुळे काय झालं, त्याचा हात असाच, तो पुढे असा यायला पाहिजे ना, येत नव्हता. म्हणजे जेवायला सुद्धा जर बसलं ना तर कोणीतरी भरवलं पाहिजे, अशी परिस्थिती. का? फ्रॅक्चर झाला पडल्यामुळे. त्याच्यावर मग बरेच उपचार केले, वैद्यभुवांना बोलवलं, याला बोलवलं, हाड वैद्य, अमुक तमुक, पण काही गुण येईना. आता तो एका चांगल्या डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरनी त्याच्यावर उपचार केले, त्याला औषध सांगितलं, काय करायचं ते सांगितलं. आणि त्या उपचाराने आणि औषधाने तो बरा झाला आणि त्याचा हात तोंडापर्यंत जाऊ लागला. तो हात जेव्हा तोंडाकडे गेला ना तेव्हा त्याला एवढा आनंद झाला की आता मी माझ्या हाताने जेवू शकेन, आता मी माझ्या हाताने सर्व काही करू शकेन. अरे पण इतकी वर्ष तू करत होता त्याचं काय? तेव्हा आपल्याला काहीच वाटत नव्हतं. तीच गोष्ट मनुष्य पडल्यानंतर त्याचे पाय मोडला. पाय मोडल्यानंतर याला चालता येत नाही. पाय मोडल्यानं चालता येत नाही. त्यामुळे आपण चालतो हे आनंदाचं प्रक्षेपण आहे हे आपल्याला ठाऊकच नसतं की आपण चालतो म्हणजे काय, चालतो. पण ज्या वेळेला एखाद्याचा पाय मोडतो आणि पाय मोडल्यानंतर मग त्याला चालता येईन असं होतं, त्यावेळेला चालणाऱ्या लोकांचा त्याला हेवा वाटतो. काय माणसं भाग्यवान आहे, चालतात. तुम्हाला असं वाटतं? पण त्याला वाटतं. कोणाचा ज्याचा पाय मोडलेला आहे ना त्याला लोक चालताना जेव्हा ते बघतात ना तेव्हा त्याला काय भाग्यवान लोक आहेत, यांना चालता येतं. अरे पण तू पण असाच भाग्यवान होता, तर तुला कधी वाटलं का की मला किती मोठं भाग्य की मला चालता येतं? पण आपल्याला याची कल्पनाच नसते. पण ज्यावेळेला माणूस मग पायावर ऑपरेशन केलं, डॉक्टरने औषध दिलं, सगळं काही केलं आणि मग त्याला जेव्हा चालता यायला लागलं तेव्हा त्याला एवढा आनंद होतो, अरे मी चालतो आता, मी चालतो आता. म्हणजे मला सांगायचा मुद्दा काय, प्रत्येक गोष्ट अशी आहे की जर एखाद्याची वाचा गेली, भीतीने वाचा जाते. कधी कधी एखाद्या माणसाला एवढी भीती वाटते त्या भीतीने वाचाच जाते त्याची. आता भीतीने वाचा गेल्यानंतर त्याला बोलता येत नाही म्हटल्यानंतर बाकीचे सगळे लोक बोलताना पाहिजे ना, त्याला इतकं हेवा वाटतो सगळ्यांचा, अरे या सगळ्यांना बोलता येतं आणि मला बोलता येत नाही. पण आता मी बोलतो आहे, तुम्ही बोलताय, तुम्हाला काय वाटतंय, त्याचा अप्रूप काय वाटतंय का? काही नाही. पण ज्याची वाचा गेलेली आहे आणि औषध उपचार करून त्याची वाचा ज्याला परत येते तर त्याला एवढा आनंद होतो की विचारून सोय नाही. त्याला एवढा आनंद होतो की विचारून सोय नाही. तुम्ही काय सांगतो आहे की आपल्या ठिकाणी जो आनंद आहे त्या आनंदाचं प्रक्षेपण आपण शरीराच्या द्वारे करत असतो. आपण आपल्या शरीराच्या द्वारे आनंदाचं प्रक्षेपण आपण करत असतो. आपण आनंद मिळवायचा नसतो, तर आपण आनंदाचं प्रक्षेपण करायचं असतं आणि करत असतो, पण ते आपल्याला ज्ञात नसतं. म्हणून पहिली गोष्ट आपल्याला कळलं पाहिजे की आनंद हे माझं स्वरूप आहे, आनंद मीच आहे, आनंद माझ्यातच आहे आणि आनंदाचं प्रक्षेपण मी करतो आहे. हे जर स्मरण असेल ना, खरं यालाच नामस्मरण म्हणतात. खरं जे नामस्मरण आहे ना ते हे स्मरण आहे. म्हणून स्वरूपाचं अनुसंधान, स्वरूपाचं चिंतन म्हणजे खरं नामस्मरण. खरं जे नामस्मरण म्हणतात ना, नाम म्हणजे स्वरूप आणि स्मरण म्हणजे अनुसंधान. स्वरूपाचं अनुसंधान म्हणजे नामस्मरण. हा नामस्मरणाचा एक खोल अर्थ आहे.
तर हा खरा अर्थ आहे की आपण ज्या वेळेला आपलं स्वरूपाचं चिंतन करतो, म्हणजे सच्चिदानंद, म्हणजे आनंद त्याच्यामध्ये महत्त्वाचा, बाकीचं महत्त्वाचं आहे, पण जीवनाच्या जगण्याच्या दृष्टीने आनंद महत्त्वाचा, आणि तो आनंद आपणच आहोत. आपण आपल्यातच तो आनंद आहे, आपणच तो आनंद प्रक्षेपित करतो आहोत. आणि सर्व ठिकाणी आपण जसा सूर्य सर्व ठिकाणी प्रकाश टाकतो, त्याप्रमाणे आपण आनंदाचे स्पंद सर्व ठिकाणी पसरवित असतो सूर्यासारखे. हे स्मरण आपल्या ठिकाणी असणं हे खरं नामस्मरण. असं नामस्मरण कोण करतं का? बघा तुम्ही, लोक नामस्मरण करतात म्हणजे कसं, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम. ह्याने काय होतं, पुष्कळ वेळेला बघा रस्त्यावर जाताना भिकारी पण म्हणत असतात राम 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 सीताराम सीताराम, किंवा राम 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 भिकारी पण म्हणत असतो. तर सांगायचा मुद्दा असा की केवळ आता काही न करण्यापेक्षा काहीतरी करणं बरं. देवाचं नाव घेणं हे चांगलंच, त्याबद्दल आमचं काही तक्रार नाही किंवा आम्हाला काही बोलायचं नाही. नाम घेणे चांगलंच, कुठलाही मिशाने म्हणा, पण नाम घेणे चांगलं. पण आपण ज्या पद्धतीने नाम घेतो त्या पद्धतीने आपल्याला जे फळ मिळालं पाहिजे ते मिळत नाही. म्हणून नामस्मरणामध्ये स्मरण हे महत्त्वाचं आहे. नामाच्या आधाराने आपण स्मरण करणं म्हणजे नामस्मरण, हा खरा अर्थ आहे. म्हणून नाम आपण राम म्हणतो. राम राम का म्हणायचं, तर राम नामाचा उच्चार करून स्मरण रामाचं करायचं. आता हा राम कोण? धनुर्धारी राम नव्हे. हा जो राम आहे हा धनुर्धारी राम नव्हे. मग हा राम कुठला? त्याला ज्ञानेश्वरीमध्येच सांगितलं हा राम कुठला. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी. सांगितलं की नाही? सर्व सुखाचा आराम तो राम, तो तूच आहेस. हे ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट शब्द सांगितले. तैसा हृदयामध्ये मी ते थांबायचं. ज्ञानेश्वरी सुद्धा कशी वाचायची हे सुद्धा समजलं पाहिजे. नंतर लोक कसे ज्ञानेश्वरी वाचतात माहिती आहे तुम्हाला. ओम नमः आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश. म्हणजे पाठीमागे वाघ लागलेला आहे आणि हा पलटो आहे, अशी परिस्थिती आहे. खरं कसं वाचलं पाहिजे? चवीने वाचलं पाहिजे. जेवताना सुद्धा काही माणसं कोणीतरी पाठीमागे लागल्यासारखं एक घास, दोन घास, तीन घास अशी गिळत असतात. चावण्याचे सुद्धा ते श्रम घेत नाहीत आणि गिळतात. तेव्हा जेवणसुद्धा रुचीने घेतलं पाहिजे, चवीने घेतलं पाहिजे, तर त्या जेवणाची खरी गंमत असते. तसं ज्ञानेश्वरी म्हणा किंवा कुठलाही ग्रंथ हा वाचताना तो सावकाश वाचला पाहिजे. सावकाश. तैसा हृदयामध्ये मी राम, म्हणजे मी राम कसा आहे? सर्व सुखाचा आराम. मग की भ्रांतासी काम विषयावरी. मग तू तिकडे कशाला जातोस? मग तू तिकडे कशाला जातो? म्हणजे विषयांकडे कशाला धावतोस? जर तूच जर सुखाचा, सर्व सुखाचा गड्डा आहेस, समुद्र आहेस, आराम आहे, तर तू कशाला की भ्रांतासी काम विषयावरी असं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलं आहे. तर हा जो एक भाग आहे फार महत्त्वाचा भाग, की आनंद आपणच आहोत आणि ह्या आनंदाचं प्रक्षेपण या शरीरातून होतं आहे. म्हणून एके ठिकाणी डॉक्टर मर्फीने सुद्धा म्हटलं आहे, गॉड इज लाईफ अँड लाईफ प्रिन्सिपल इज फ्लोईंग थ्रू यू ॲज हार्मनी, पीस, जॉय अँड हॅपीनेस. God loves to express himself through you as peace, happiness, joy. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्या ठिकाणी हे जे तत्व आहे, हे तत्व आपल्या ठिकाणी प्रगट होत आहे. आणि ते प्रगट होतं कसं आहे? द टेंडन्सी ऑफ लाईफ इज ऑलवेज अपवर्ड्स, असं त्यांनी म्हटलंय. द टेंडन्सी ऑफ लाईफ इज ऑलवेज अपवर्ड्स. म्हणजे निराळ्या भाषेत सांगायचं म्हणजे आपण आनंदाचं प्रक्षेपण करत असतो आणि हे आनंदाचं प्रक्षेपण
लाईफ ज्याला आपण म्हणतो ते लाईफ म्हणजेच गॉड. गॉड इज लाईफ, लाईफ इज गॉड. हे जर लक्षामध्ये आलं की मग आपल्याच ठिकाणी असणारं हे जे जीवन तत्व, त्याला जीवनविद्या जीवनशक्ती असं म्हणतं. चैतन्य शक्ती, आत्मशक्ती, जीवनशक्ती जी आपल्या ठिकाणी आहे, ती जीवनशक्ती आपल्या ठिकाणी आणि प्रगट होत असते, त्याला आनंदाचा झराच वाहत असतो. आणि म्हणून आपल्या ठिकाणी एक प्रकारे आनंदाचा झरा वाहतोय. इट इज लाईफ इज फ्लोईंग थ्रू यू. हा प्रवाह चाललेला आहे कशाचा? लाईफचा. आणि लाईफ म्हणजे आनंद. आणि हा आनंदाचा प्रवाह हा तुमच्या शरीरातून चाललेला आहे आणि तो इतरांना वास्तविक तुम्ही वाटायचा असतो. पण आम्हीच आनंद आहोत हे विसरल्यामुळे आम्हीच आनंदाचा शोध करतो आणि जगामध्ये आम्ही मग त्या आनंदाच्या शोधामध्ये भांडण, तंटे, बखेडे, खून, मारामाऱ्या, रक्तपात ह्या सगळ्या गोष्टी मग निर्माण होतात. म्हणून आज बघा, आज सर्व सुख पाहता जबाबाडे दुःख पर्वत एवढी परिस्थिती आहे. का? त्याचं एकमेव कारण जे आपणच आहोत, जे आपण प्रक्षेपित करत आहोत त्याचा आपल्याला पूर्णपणे विसर पडलेला आहे. या निशा सर्वभूतानाम यस्याम जागर्ती संयमी, जे भगवद्गीतेमध्ये म्हटलं ते हेच म्हटलेलं आहे की जिथे आपण जागृत राहायला पाहिजे तिथे आपण झोपलेलो असतो आणि जिथे आपण झोपायला पाहिजे तिकडे आपण जागृत असतो. असं जे म्हटलेलं आहे त्याचा संबंध इथे आहे की इथे तुम्ही जागृत पाहिजे, इथे तुम्ही जागृत पाहिजे. कुठे? माझं स्वरूप आनंद आहे, माझ्यात आनंद आहे, मी आनंद समुद्र आहे, मी आनंदाचा फ्लो झुळ 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 ह्या शरीरातून वाहतो आहे आणि खऱ्या अर्थाने मी आनंदाचं प्रक्षेपण करतो आहे, आनंदाचं देणं देतो आहे. अशा तऱ्हेचं स्मरण आपल्या ठिकाणी असणं हे खऱ्या अर्थाने नामस्मरण. म्हणून आनंद वाटता वाटता आनंद लुटा हा जीवनविद्येचा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की जीवनामध्ये मला आनंद मिळवायचा नाही तर आनंद वाटायचा आहे आणि आनंद वाटता 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 आनंद लुटायचा आहे. हे जर स्मरण आपल्या ठिकाणी जर सतत असेल तर पहिली गोष्ट काय होईल? आपण आनंदाचा शोध घेणार नाही. आता आम्ही सुखाचा, आनंदाचा शोध घेतो आणि सुखासाठी पैशाच्या मागे लागतो. म्हणून जीवनविद्येने सांगितलं आनंद वाटता वाटता आनंद लुटा. आनंद वाटता वाटता आनंद लुटायचा आहे ही संकल्पनाच नवीन आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि वस्तुस्थितीला ती धरू नये ही आपण ध्यानात घेतलं पाहिजे की आपण हा जो आनंद आहे, हा आनंद आपण आज मिळविण्याचा प्रयत्न करतो, संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आयुष्याच्या अंतापर्यंत आपल्याला आनंद मिळाल्याचं समाधान होत नाही. कारण आपल्याला क्षणभर जो आनंद होतो तो क्षणभर आनंद हा विषयानंद असतो, तो स्वानंदाचं ते अनुभूती नसते. तर ती अनुभूती जी असते ना ती आपल्याला विषयापासून मिळालेली, म्हणजे आपल्याला एक लॉटरी लागली, मुलगा झाला, पहिला नंबर आला, हे वगैरे वगैरे गोष्टींमुळे ज्यावेळेला आनंद होतो त्यावेळेला तो आनंद विषयांच्या द्वारे तो आनंद आलेला असतो. आता ही जी संकल्पना जी आहे ती वेगळी आहे की आपण आनंद वाटता वाटता आनंद लुटायचा, हे ह्यासाठी माणसाचं जीवन आहे. जीवनविद्येचा हा जो सिद्धांत आहे हा महत्त्वाचा आहे. याचं कारण का? हा सिद्धांत जर लोकांना नीट आणि चांगला समजला तर वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये, राष्ट्रीय जीवनामध्ये आणि वैश्विक जीवनामध्ये अक्षरशः क्रांती होईल. आणि म्हणून जीवनविद्या नेहमी क्रांतीच्या दिशेने बघत असते. जीवनविद्येला क्रांती घडून आणायचे आणि ती क्रांती बंदुकीच्या नळीतून नाही तर जीवनविद्येच्या विचारातून ही क्रांती घडून आणायचे. म्हणून क्रांती घडून आणण्यासाठी फार मोठं काही करायला नको, फक्त विचारांच्या द्वारे क्रांती घडून आणता येते
आणि म्हणून आतापर्यंत सुद्धा ज्या क्रांती म्हणून आपण म्हणतो त्याचाही संबंध विचारांशीच होता. पण ते विचार आणि या जीवनविद्येने सांगितलेले विचार याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे याच्यासाठी काही निराळं प्रवचन करायला नको. तर सांगायचा मुद्दा असा की ही क्रांती घडवून आणणं यासाठीच जीवनविद्येचं तत्त्वज्ञान आहे. आणि हे तत्त्वज्ञान जेवढं लोकांना चांगल्या रीतीने समजेल आणि लोक आचरणात आणण्याचा जितका प्रयत्न करतील तितका त्यांना अनुभव चांगला येत जाईल. म्हणून हा जो आनंद आहे, आज आपण 2 प्रकाराने या विषयाकडे बघतो. एक, लोक आज आनंदासाठी किंवा सुखासाठी पैशाच्या मागे आहेत. जर आपण बघितलं ना, आज सगळी माणसं पैशाच्या मागे धावतात. पैशाच्या मागे का धावतात? त्याचं एकच कारण की पैशाच्यामुळे किंवा पैशाच्या आधाराने माणसं वाटेल ते विषय, वस्तू म्हणा, काय पाहिजे ते पदार्थ म्हणा, ते संपादन करू शकतात. आणि म्हणून ते विषय किंवा ते पदार्थ संपादन करण्यासाठी पैसा लागतो. आणि हा जो पैसा लागतो तो पैसा मग आपण मिळविलाच पाहिजे. म्हणून सुखी होण्यासाठी पैसा पाहिजे असं आज लोक समजतात. चैनचंगळ करणं, मौज मजा करणं हे सुद्धा आनंद असा लोकांचा समज आहे. पण चैनचंगळ करणं किंवा मौज मजा करणं ह्याच्यातून आपण जो आनंद मिळवण्याचा जो प्रयत्न करतो तो सुद्धा आनंद खरा आनंद नसतो. तर तो आनंद हा क्षणिक असतो, तो आनंद हा तात्पुरता असतो. आणि म्हणून आपल्याला थोड्या वेळापुरता तो आनंद होतो आणि मग आपण लगेच दुसरी वाट शोधायला प्रयत्न करतो. नाटक बघितल्यानंतर बरं वाटलं, मग आता गाण्याला जाऊया, गाणं बरं वाटलं, आता काय सिनेमाला जाऊया. म्हणजे तो प्रत्येक वेळेला विषयातून आनंद मिळविण्याचा जो प्रयत्न करतो त्याच्यासाठी त्याला अनेक विषय संपादन करावे लागतात. अनेक पदार्थ, अनेक गोष्टी त्याला संपादन करावे लागतात. आणि ह्याच्यासाठी त्याला गडगंज पैसा मिळवावा लागतो. आता गडगंज पैसा मिळवायचा म्हटला की तिकडे लांड्या लबाड्या आल्या, मग तिकडे वाममार्ग आला, तिकडे अनिष्ट गोष्टी आल्या, तिकडे काळे मार्ग म्हणतात ते आले. आणि ह्याच्यातून मनुष्य ज्यावेळेला पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्याच्या वाट्याला शेवटी अनिष्टच येतं. कारण मार्गच अनिष्ट असतात आणि त्यामुळे त्याचं चिंतनही अनिष्ट असतं, त्यांचं सगळ्या गोष्टी अनिष्ट असतात. आणि म्हणून त्या अनिष्ट गोष्टीतून शेवटी अनिष्टच निर्माण होतं. हे शेवटी या लोकांना कळतं, पण उशिरा कळतं. म्हणजे आपण म्हणतो ना की कळतं नाही असं नाही, पण ते उशिरा कळतं. आणि हे उशिरा जे शहाणपण सुचतं ना त्याला काय उपयोग नसतो. एकदा स्मशानात जाण्याची वेळ आलेली आहे आणि शहाणपण सुचलं, काय उपयोग आहे? म्हणून शहाणपण हे तरुणपणी झालं पाहिजे. म्हातारपणी शहाणपणी येऊन उपयोग काय? म्हणून शहाणपण हे तरुणपणी येणं हे महत्त्वाचं असतं. म्हणून जीवनविद्येचा हा जो खटाटोप आहे तो खटाटोप हे शहाणपण तरुणपणी मिळण्यासाठी आहे. का तरुणपणी त्याला एकदा ते मिळालं की तो मग खऱ्या अर्थाने तो आपलं जीवन सुखी करू शकतो. म्हणून पैसा मिळवला म्हणजे आपण सुखी होऊ ही गोष्ट खोटी. मग पैसा आवश्यक आहे की नाही? आहे. कशासाठी? पैसा आपल्याला जीवनाला आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या संपादन करण्यासाठी पैसा पाहिजे. राहण्यासाठी घर पाहिजे, 2 वेळा जेवणासाठी आपल्याला पैसे पाहिजेत. म्हणजे जीवनाला ज्या गोष्टी आवश्यक आहे त्यासाठी पैसा पाहिजे, याबद्दल वाद नाही. पण सुखी होण्यासाठी पैसा नको. सुखी होण्यासाठी फक्त शहाणपण पाहिजे, बाकी काही लागत नाही. सुखी होण्यासाठी बाकी काही लागत नाही. सुखी होण्यासाठी लागतं फक्त शहाणपण, ज्याला इंग्लिशमध्ये विजडम असा सुंदर शब्द आहे. मग रॉयल रोड टू हॅपीनेस ज्याला आपण म्हणतो इज विजडम. रॉयल रोड टू हॅपीनेस इज विजडम. म्हणून ज्याच्याजवळ शहाणपण आहे तो सुखी होऊ शकतो आणि ज्याच्याजवळ शहाणपण नाही तो सुखी होणं कठीण. सुखी होणं कठीण. म्हणून जीवनविद्येने एक सिद्धांत मांडला, शहाणपणाचा अभाव तेथे दुःखाचा सुकाळ आणि शहाणपणाचा प्रभाव तेथे सुखाचा सुकाळ, असा जीवनविद्येने सिद्धांत मांडला. म्हणून शहाणपण पाहिजे जीवनामध्ये, माणसाजवळ शहाणपण पाहिजे. आज जगामध्ये बघा, घरात, दारात, समाजात, राष्ट्रात, विश्वात
आज सर्व ठिकाणी तंटे बकेडे मारामारे युद्ध लढाई आहेत. का? कोणीही सुखी नाही. का? त्याचं कारण एकच, शहाणपणाचा अभाव. आणखीन दुसरं त्याला कुठलंही कारण नाही. शहाणपणाचा अभाव हे माणसाच्या दुःखाला कारणीभूत आहे आणि शहाणपणाचा प्रभाव हे माणसाच्या सुखाला कारणीभूत आहे. म्हणून शहाणपणाला पर्याय नाही. जीवनविद्या काय सांगते? शहाणपणाला पर्याय नाही. शहाणपण नाही ना, मग तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही. म्हणून शहाणपण पाहिजे. आता प्रश्न निर्माण होईल, शहाणपण कशात आहे? प्रश्न निर्माण होईल की बाबा शहाणपण कशात आहे? मग जीवनविद्या असं सांगते. आता शहाणपण कशात आहे असं अनेक गोष्टी सांगता येतील. ह्याच्यात शहाणपण, त्याच्यात शहाणपण, त्याच्यात शहाणपण. पण एका वाक्यात सांगायचं झालं व शहाणपण कशात आहे आणि मूर्खपणा कशात आहे, तर आम्ही एका वाक्यात सांगू की शुभ नियती निर्माण करण्यामध्ये शहाणपण आहे आणि अशुभ नियती निर्माण करण्यामध्ये मूर्खपणाचा कळस आहे. कळलं की नाही? की शहाणपण कशामध्ये आहे? शुभ नियती निर्माण करण्यात आहे. म्हणून नियती मानवी जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे. मानवी जीवन आज नियंत्रित केलं जातं ते नियतीकडून, आणि म्हणून नियती ही मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. पण नियती म्हणजे काय? आज आपण बघितलं ना, आता अनेक साहित्यिक लोक, अनेक माणसं आज नियती म्हणजे एक कुठली तरी अशी एक काल्पनिक शक्ती मानतात की ती काल्पनिक शक्ती आपल्यापासून कुठेतरी दूर आहे आणि ती नियती आपल्या जीवनावर नियंत्रण करते, असा एक समज आहे. माणसाच्या सुखदुःखाला कारणीभूत ही काल्पनिक नियती त्यांनी जी मांडलेली आहे, ती नियती माणसाच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते असं म्हणतात. म्हणजे कल्पनेच्या पलीकडे किंवा आकाशाच्या पलीकडे म्हणा किंवा काल्पनिक म्हणा, लहरी एखादी शक्ती म्हणा, तिला नियती असं समजून लोकांना असं वाटतं की ती नियती आपलं जीवन कंट्रोल करतं. वास्तविक ती वस्तुस्थिती नाही, नियती आपणच निर्माण करतो. हा जीवनविद्येने फार मोठा सिद्धांत मांडलेला आहे की आपण नियती निर्माण करणारे आपण आहोत. जसं मुलाला आपण जन्म देतो तसं नियतीला आपण जन्म देतो आणि आपण जी नियती निर्माण करतो ती नियती आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते. म्हणून नियती दोन प्रकारची, एक शुभ नियती आणि एक अशुभ नियती. नियती दोन प्रकारची, एक शुभ नियती, एक अशुभ नियती. म्हणून अशुभ नियती निर्माण करायची का शुभ नियती निर्माण करायची हे आपण ठरवायचं असतं. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचं शिल्पकार. हा जीवनविद्येचा जो सिद्धांत आहे की तुझ्या जीवनाचा शिल्पकार तू आहेस. कारण शुभ नियती निर्माण करायची का अशुभ नियती निर्माण करायची हे तू ठरव. हे देव येऊन तुला सांगणार नाही. म्हणून तुम्हाला एक लक्षात, देव सांगणार नाही, सद्गुरू सांगतील बुवा हे असं कर तसं कर. देव येऊन तुम्हाला सांगणार नाही. आतापर्यंत कुठल्याही देवाने येऊन तुम्हाला सांगितलेलं नाही अमुक कर तमुक कर. सद्गुरू शिकवतात, सद्गुरू सांगतात. म्हणून ते कबीराने म्हटलं ना एकदा की सद्गुरू आणि देव जर समोरून उभे राहिले तर मी पहिला नमस्कार सद्गुरूंना करीन. ह्याचं कारण का? सद्गुरू जे देतात ते देव पण देत नाही. आणि म्हणून सद्गुरू आपल्याला जे मार्गदर्शन करतात किंवा शुभनियती निर्माण करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे, हे सद्गुरू शिकवतील. शुभनियती निर्माण करायची म्हणजे काय करायचं हेही सद्गुरू तुम्हाला सांगतील. ती नियती कशी निर्माण करायची, त्याचं तंत्र काय, त्याचा मंत्र काय, ते सद्गुरू सांगतील, देव सांगणार नाही. आणि म्हणून देवापेक्षा सद्गुरू मोठा असं जे म्हटलं जातं त्याचं कारण ते आहे. तेव्हा सद्गुरूकडून तुम्हाला हे ज्ञान मिळतं. हे आपण जर लक्षामध्ये घेतलं तर शुभ नियती आपण निर्माण केली पाहिजे आणि अशुभ नियती आपण टाळली पाहिजे. पण आज उलटं होत आहे. आज अशुभ नियती आपण निर्माण करतो, शुभ नियती आपण निर्माण करत नाही, अशी आज परिस्थिती आहे. आणि म्हणून सहज माणसं सहज अनिष्ट चिंतन करतात, सहज अनिष्ट बोलतात, सहज अनिष्ट इच्छा करतात, सहज कितीतरी गोष्टी अनिष्ट करतात, सहज करतात. व हे करत असताना आपण काहीतरी वाईट करतो आहोत हे सुद्धा त्यांच्या गावी नसतं. आणि ह्याचा परिणाम असा होतो
की माणूस सहज चिंता करतो, काळजी करतो, दुःख करतो आणि त्याचा परिणाम असा होतो की त्याच्या जीवनामध्ये आपोआप अनिष्ट निर्माण व्हायला सुरुवात होते. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे आपण चिंतन करतो, इच्छा करतो, बोलतो आणि करतो. 4 गोष्टी आपण करत असतो. जर नीट लक्षामध्ये जर घेतलं तर आपण जीवन जगतो म्हणजे काय करतो? 4 गोष्टी करतो. एक म्हणजे आपण विचार करतो, दुसरी गोष्ट म्हणजे आपण इच्छा करतो, तिसरी गोष्ट म्हणजे आपण उच्चार करतो आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण आचार करतो. म्हणजे या 4 गोष्टी आपण सतत करत असतो आणि ह्या करण्यातून नियती सतत निर्माण होत असते. म्हणजे नियतीची निर्मिती आपण सतत करत असतो हे आणखीन एक लक्षात ठेवलं पाहिजे. व एकदा नियती निर्माण झाली आणि झालं असं नाही, तर नियती निर्माण करण्याचा जो एक प्रक्रिया आहे किंवा प्रोसेस आहे तो सतत चालू आहे, तो सतत चालू आहे. आणि म्हणून आपण बसल्या ठिकाणी जरी अनिष्ट चिंतन केलं ना तरी अनिष्ट नियती निर्माण करतो. बघा किती आहेत. पण किती लोकांना हे ठाऊक आहे की आपण अनिष्ट चिंतन केल्याने अनिष्ट नियती निर्माण करतो? किती लोकांना ठाऊक आहे? काही लोक आम्हाला म्हणतात आम्ही जगामध्ये कोणाचं वाईट केलेलं नाही, काही नाही काही नाही, आणि मग आमचं वाईट का घडतं? असं काही लोक प्रश्न विचारतात आम्हाला. त्याचं उत्तर असं की हा मनुष्य हाताने कोणाचं वाईट करत नाही, पण मनात जर त्याचं चिंतन जर अनिष्ट असेल तर बाहेर दिसणार नाही की ह्याने काहीतरी अनिष्ट केलं, बाहेर दिसणार नाही, पण ह्याचं चिंतन अनिष्ट असतं. मेल्याचं वाटोळं होते, फार माजलेला आहे, त्याची प्रगती होते, ती ह्याच्या पोटात दुखते आहे. अशा तऱ्हेने ह्याचं जर अनिष्ट चिंतन जर आतल्यात चाललेलं असेल तर बाहेर काय कळणार? हा काय अनिष्ट करतो. लोकांच्या दृष्टीने हा मनुष्य सज्जन आहे, पण ह्याचं जे अनिष्ट चिंतन चाललेलं असतं त्याच्यातून अनिष्ट नियती निर्माण होते हे त्याला ठाऊक नाही. म्हणून चिंतन करणं, विचार करणं ह्याच्यातून सुद्धा अनिष्ट नियती निर्माण होते हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून माणसाने विचार करताना काळजी घेतली पाहिजे, सावध असलं पाहिजे. संसारी असावे सावध असं जे म्हणतात त्याच्यामध्ये विचारांच्या ठिकाणी पहिलं सावध असलं पाहिजे, कारण विचार आपण पहिले करतो, मग बाकीच्या गोष्टी नंतर. किंबहुना विचारांचंच परिवर्तन आपण ज्याला इच्छा म्हणतो, बोलणं म्हणतो किंवा करणं म्हणतो, ह्या तिन्ही गोष्टी हे विचारांचंच परिवर्तन आहे. ट्रान्सलेशन ज्याला आपण म्हणतो, विचारांचं ट्रान्सलेशन, विचारांचं परिवर्तन म्हणजेच हे इच्छा करणं, उच्चार करणं आणि आचार करणं आहे. मग पहिला विचार, एक उदाहरण मी देऊ सांगतो. पहिलं काय होतं बघा, की पहिला आपण विचार करतो, मग तो विचार चांगला असेल ना तो वाईट असेल. बहुतेक आपण वाईटच विचार करतो. चांगले विचार करण्याची माणसाला सवयच नसते. बघा तुम्ही, चांगलं बोलण्याची सवयच नसते, चांगलं करण्याची सवय नसते. आपण वाईट गोष्टी सहज माणूस करतो, कळलं की नाही? आपण वाईट गोष्टी सहज करतो, चांगल्या गोष्टी प्रयत्नपूर्वक कराव्या लागतात. माणूस डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, वकील झाला, प्राध्यापक झाला म्हणजे त्याच्या ठिकाणी सर्व काही ज्ञान आलं असं नाही. जे बेसिक ज्ञान यायला पाहिजे, जीवन जगण्याची कला, जीवन जगण्याचं शास्त्र, जीवन जगण्याची विद्या, हे जे बेसिक सायन्स आहे ते जर त्याच्या ठिकाणी जर नसेल तर बाकीचं जे ज्ञान मिळवतो ते ज्ञान जीवन सुखी करायला समर्थ ठरत नाही आणि ठरणार नाही. समर्थ ठरत नाही आणि ठरणार नाही. एवढी गोष्ट लक्षामध्ये ठेवली की या विचारांचं सामर्थ्य, बहिर्मन आणि अंतर्मनांचा संबंध हे लक्षामध्ये घेऊन आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करणं हे